आई शेवंता, का बरं बसल्या तुम्ही दोघी इथं? जेवण झालं की नाही तुमचं? अरे हो झालं रे प्रफुल्ल, जेवण आताच बघ थोड्या वेळापूर्वी सगळ्यांचं जेवण झालं. पोरी घरात रूम त्या किचनमध्ये कामं करत असतील आणि आम्ही दोघी बसलो इथं. कांता येणार आहे, ती जरा येतो म्हणली, गोळी वगैरे घेऊन येतो म्हणली. काय तिच्या बीपीची गोळी आहे म्हणे बापा संध्याकाळची, ते गोळी खाऊन येतो म्हणली इकडं बोलायला. जरा विचार चालला होता आमचा. कशाचा विचार चाललाय आई? काय झालं? मला काही सांगितलं नाही कोणी? काय नाही रे दादा, येऊ दे की सगळे यायला. हो, पण विषय काय आहे ते तर सांगा. एवढं दोघी जणी येऊन बसल्या आणि विचारायला तर काहीतरी हाय म्हणायला पण सांगणं झाल्या. नेमका विषय काय आहे ते तरी सांगा की, कळू द्या की. अरे काही नाही, शेवंता म्हणू लागली, आई म्हणली आपण एखादी टूर काढूता म्हणली. मावशी आली म्हणली, बाहेर फिरायला जाता येते म्हणली सगळीकडं. जरा ते हे आहे ना पनवेल साईडला बापा, ते काय घाट बिट होतं ना तिकडं जायचं म्हणू लागली. नेरळ वगैरे आहे म्हण, माथेरान हाय. मग तिकडून आपण ते ह्याच्याकडे जाऊता म्हणली, लोणावळा खंडाळा, तिकडे एकविराचं आईचं दर्शन घेऊता म्हणू लागली. सगळीकडे फिरून येता येतंय. शेवंताचा असा विचार चाललाय बापा. आणि मग मलाही वाटलं बापा खूप दिवस झालं कुठं गेलो नाही, काही नाही, आणि जाऊन येऊ काय की सगळा परिवार. आता कांताई आली आणि सगळेजण हवा आपण घरचे, तर लेकरं होता आपले, शेवंताय हाय. परत मग कसं एवढं दिवस तिला राहणं होत नाही, काही नाही. 4-8 दिवस मस्त फिरून येऊता. घरचीच गाडी आहे आपल्याला, काही हे करायचं नाही, काही नाही. संध्याकाळच्याला रूम वगैरे करून राहता येते कुठं ना कुठं तरी. हा विचार आमच्या दोघीचा विचार चालू होता. कांताला जर असं कानावर टाकलं होतं मी, पण तिच्या काही लक्षात आलं की नाही मला माहीत नाही. आता ती येतोच म्हणली होती. बघ तुझा काय विचार आहे सांग आता. आम्ही एवढं सांगितलं बापा तुला. विचाराचं काय वाईट विचार नाही, सगळा चांगलाच विचार हाय. जाऊता की. असं बी लय दिवस झालं, असं म्हणजे आम्ही आमच्या लग्नाच्या आधी आपण गेलो होतो काय की एवढं 5-6 दिवसासाठी, 7-8 दिवसासाठी फिरायला. त्याच्यानंतर कुठं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलो ना, आपण सगळे कुठंच गेलो नाही, काही नाही. त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे की मग आपण जाऊनच येऊता फिरायला इकडं तिकडं. सगळं बघणं होतंय, लेकरंही बघतील, एकविरा आईचं दर्शनही होईल नाही का. आणि लोणावळा खंडाळा त्या साईडला घाट बी आहेत, बघतात पोरी होता, पोरी सोरी होता, मावशी हाय, बाबाला सोबत घेऊता, लेकरं बघतात. चला, माझी तर लई इच्छा आहे, मी टाकतो सुट्ट्या. मला सुट्ट्याचं काही नाही, माझ्या अशा बी सुट्ट्या बाकी होत्या, तर 8 दिवसाच्या सुट्ट्या टाकून देतो मी. मग तर कामच झालं की रे दादा. आता तू यायला म्हणल्यावर लहाना केशव येते आणि बाबा बी तयार होतात, आणि मावशीला तयार करायची तर ते जिम्मेदारी माझी. मावशीला काय आपण गेलो म्हणजे मावशी 100% येणारच की, आणि लेकरं बी. आणि काय म्हणतात आपली मीना वहिनी पण, शिला वहिनी पण, त्या दोघी पण येतात. कोण राहणार आहे घरी? मस्त पैकी मजा करूता इकडे तिकडे. छान वाटतंय रे, खूप दिवसानंतर चाललो तर सगळा परिवार असला की बरं वाटतंय जरा. हो सगळं ठीक आहे, पण मला वाटणं झालंय की बाबा येतील म्हणून सोबत. तैला जरा पायाचा त्रास आहे ना, तर ते उगं दुखतंय म्हणाले संध्याकाळच्या टायमाला. तैला एकदा विचारावं लागल. बाकी सगळे तयार होतात हे मलाही माहीत आहे, पण बाबाला विचारा की एकदा. आई तू काही काळजी करू नको, बाबा बी येतात. आणि काय ते बाबाचा पाय वगैरे काय रात्रीच्या टायमाला जरी दुखत असेल तरी संध्याकाळच्या टायमाला ते जरासं मसाज वगैरे करायचं, तेल घेता येते. कुठं दुखूचं लागलं तर लावून देता येते, तेवढं काही नाही. सगळा परिवार सोबत असला की मजा येते, सगळं चांगलं वाटते. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. बाबाला तयार मी करतो आणि सगळेजण होतात. बोलवा की मग पटकन मावशीला. मावशी आली की मग सगळं विचार करता येते पुढचा बी. मावशीला बोलवायची गरज नाही, मावशीच आली. बोला काय म्हणता? अगं कांता, या साईडला ये की, बस की माझ्या बाजूला. जरा आमचा चालला होता विचार, तुला सांगावं म्हणलं, ये इकडे ये. कहाचा विचार चाललाय बाप्पा? सांगा की काय झालंय ते. मावशी आपल्याला आपण ना बाहेर फिरायला जाऊता म्हणलं, एखादी टूर काढूता म्हणलं. लोणावळा खंडाळा, माथेरान, एकविरा आईचं दर्शन, सगळं त्या साईडचे घाट वगैरे बघता येतात म्हणलं. आणि परत मग पुढे जर जायची इच्छा असेल तर तिकडे जाऊन येऊता म्हणलं. आता काय आपण सगळेजण आहो म्हणलं, फॅमिली मेंबर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण हा, तर मजा येते ना मावशी. तर हाच विचार चालला होता आमचा. मी म्हटलं मावशीला एकदा कानावर टाकावं, मग घरातल्याला सगळ्याला विचारायची गरज पण पडत नाही तेवढी, कारण सगळेजण आपण चाललो म्हणल्यावर सगळे येतातच. त्याच्यामुळं कसं म्हणलं तुम्हाला एकदा कानावर टाकावं. चला की मावशी, लय मजा येते. मला कहाचं काम आहे, मी तर हजर हा कुठं पण यायला, काही काळजी करू नका. करा कधी उद्या सकाळी निघायचंय का सांगा. म्हणजे तुम्ही यायला तयार झाल्या ना मावशी? मग काय, मला तर लय फिरायची आवड ग माय.
का शांताला विचार की मी किती फिरत गेले लहानपणी, गावामध्ये इकडं तिकडं फिरत गेली. माझी आई नुसती पकडू पकडू आणायची. शांताला तरी एवढी सवय नव्हती, मात्र मला नुसती सवय होती. या इरीवर जाय, त्या शेतात जाय, इकडं जाय तिकडं जाय, या गावामध्ये फिर आणि याच्या घरी त्याच्या घरी. अगं लय धिंगाणा करायचे ग माय. मला बसा वाटत नव्हता मग पाऊल कधी एका जागेवर राहिला नाही. मी लय फिरणारी बाई पहिलेपासूनच, त्याच्यामुळं ना एवढं काही नाही. मी तर येणारच बघा. मी तर म्हणते आता चला उद्या सकाळची टूर काढूता. मला आता म्हणलं म्हणजे एकदा की मला थांबावंच वाटत नाही बघ. मग तर झालं. हो, आता कांता पण यायला तयार झाली म्हणल्यावर बाबाला बी तयार करा आणि चला मग. आता उद्या सत्र होत नाही आपलं, परवा दिवशी निघूता नाही का. म्हणजे सगळं उद्या पॅकिंग बिकिंग करावं लागते आपली. हो हो आई, मी जातो, मीनाला सगळं सांगतो आणि केशवला पण बोलतो आणि बाबाला पण सगळं सांगतो. म्हणजे आपापलं रेडी होतात सगळेजण आणि काय घ्यायचं काय नाही ते पोरी विचार करतील मीना आणि शिला, आणि बाकीचं आपण करू तर काय आहे काय नाही लागणार आहे काय नाही ते. हो जमते की. जाय मग, जाऊन केशवला बी सांग. तुम्ही बोला, सगळं गप्पा करा. आम्ही पण जरासं विचार करतो काय काय लागणार आहे काय नाही ते, आणि बाबाला बी सांगता येते. बरं मावशी. आई मी काय म्हणतो, मी केशवला आणि शिला आणि मीनाला सगळ्याला सांगून घेतो. तू बाबाला तेवढं सांग. हो हो मी सांगते, तू काय काळजी करू नको. होतील ते बी रेडी होतील सगळे यायलेत म्हणल्यावर. तू जाय पोरीला सांग आणि केशवला बी सांग. बरं. गाय झोपली गोठ्यात अन घरट्यात चिवताई, आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही, झू 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 झू. अगं मीना, ए मीना. बोलू नका, आता झोपली ती. बरं बरं, मी काय म्हणतो, तुम्हाला आता सांगितलं ना शांत बसा म्हणून. जरा कमी बोला की, कमी आवाजात बोला की. तुम्ही एवढं मोठ्यानं काला बोलायले, काय बोलायचंय तुम्हाला ते. अगं मला वाटलं तू किचन मध्येच हस काय की मी किचन मध्ये गेलो होतो तुला बघायला. आता का रात्रभर किचन मध्येच राहू की काय? हा, घरातले काम करून करून पागल झालाय जीव मोवा, डोकं पिसाळलं म्हणू माहिती का. रात्रभर किचन मध्ये बघायला गेलो होतो म्हणून यायचं ना इकडं बेडरूम मध्ये बोलायला. का आहे का किचन मध्येच मरू की काय मी तिकडं रात्रभर. अगं पण तुम्हाला सांगायले ना हळू बोला म्हणून, लेकरू झोपले तुम्हाला कळ नका. चला बरं तिकडं याच्यामध्ये हॉलमध्ये चला, काय बोलायचंय तुम्हाला ते. इथं तुम्हाला किती सांगितलं तरी समजत नाही. चला तिकडं. लेकरू उठलं तर मग मला रात्रभर झोपू देत नाही. घरात दिवसभर कामं करायचे आणि रात्रभर मग त्या लेकराला सांभाळायचं. तुम्ही झोपता बिन घोर, तुमचं काय आहे, घोरत राहता रात्रभर ट्र ट्र ट्र. मला नाही होत बापा. चला तिकडं याच्यामध्ये हॉलमध्ये चला, मला काय सांगायचं ते सांगा. आता इथं काय बोलू नका बघा, तो एक शब्द बोलू नका. बापा चल ये, चल तू हल्ली करून तू लगेच तुमचा दोघीचा हुकूम चलतोय मयावर. चला चल तिकडं हॉलमध्ये चल, आवाज करत नाही. चल तुला सांगायचं होतं, जरा खुशखबरी सांगाय आलो होतो. चल तुला तिकडं बसून सांगतो. बापा कोणती खुशखबरी सांगणार हा मला. चला बघू ता काय आहे ते. असं तर जिंदगीमध्ये आता खुशखबरी नावाची चीजच नाही आपल्या. पण बघू ता आता तुम्ही म्हणाले तर काय झाले काय नाही ते. चल. शिला रागात काऊन दिसायलीस? तुम्हाला तर माहीतच नाही ना काय झालं काय नाही ते. अगं काय झालं ते सांगशील तेव्हा तर माहित पडेल ना. उगच्या उगत तोंडावर 12 वाजून ठेवायचे आणि बसायचं येडं लागल्यावानी रात्रीच्या टायमाला. जाऊन झोप जाय, काय झालं असेल तर. तुम्हाला तर कोण्या गोष्टीची काही घेणं देणंच नाही हो. जाय, झोप, उठ, सकाळी कामं कर आणि दिवसभर कुत्र्यासारखं कामं कर आणि रात्रीला जाऊन परत झोप. तुम्हाला तर एवढं जिंदगी वाटायला लागली, दुसरं तर काही नाही राहिलं लाईफमध्ये आता. अगं मग शिला काय झालं माणसानं विचारलं तर उत्तर देवाव ना, काय झालं काय नाही ते. आता मला तरी माहित आहे का तुला नेमकं काय झालं, कशामुळं तू रागात बसलीस इथं. मला सांगशील तेव्हा तर मग मी बघल ना काय करायचं काय नाही ते. आज आम्ही सगळेजण बाजारामध्ये गेलो होतो. हा मग काय झालं बाजारामध्ये गेल्यामुळं? अव तुमच्या माईनं कुठंच थैला पकडला नाही. भाजीची पिशवी जी होती ना त्याच्यामध्ये 50 किलोचं वजन भरलं होतं तुमच्या माईनं. हे घे ते घे, आमकं घे टमकं घे, आणि सगळा थैला भरून माझ्या हातात ती जडवाली जी थैली असती ना ती माझ्या हातात दिली होती. रस्त्यात कोणी तर घेतलं नाही त्या थैलीला. तुमची बहिणीसारखी तुमची मायेसारखी आणि ते कांता काकू घेऊ लागल्या तर त्या कांता मावशी घेऊ लागल्या तर तैला घेऊ देण्यात काही नाही का. आणि मीना ताईनं पण घेतलं होतं, मदत केली त्यांनी पण, त्यांचं पण काही चुकलं नाही. मात्र तुमची आई त्या कांता काकूला मावशीला पण घेऊ
बघू दे ना, काही नाही. मी घेऊन घेऊन मरून जाऊ की काय? तुम्ही तर कोणती गोष्ट बघणं झाले, बघून आंधळ्या माणसावानी करायले. समजना मन तुम्हाला की गड्या शिलाला किती घरात कामं लागायले. तर बाजारात गेल्यावर तिनं असं करावं नव्हतं तुमच्या आईनं, माहितीये का? पसारा सगळा माझ्या हातात देऊन ठेवला. चुकीची गोष्ट आहे की नाही सांगा बरं तुम्ही ही? मी काय करू? असं डोकं पिकून गेलंय तुमच्या घरातल्या बायकाच्या किरकिरीमुळं. ऑफिसचं टेन्शन वेगळं, तुझं टेन्शन वेगळं, माझ्या माईचं टेन्शन वेगळं, ती बहीण येऊन घरात बसली तिचं टेन्शन वेगळं. असं डोक्याचं दही करून सोडलंय तुम्ही सगळ्यांना मिळून. तुम्हाला काही दुसरे कामधंदे नाहीत का? हिचं घरानं तिचं घरानं सांगत राहायचं. मला काही सांगायला जावा तर तुम्ही 10 जणांचं टेन्शन घेता, बायकोला गोळी मारून देता. तुम्हाला दुसऱ्या कोण्या गोष्टीवरून काही घेणं देणं नाही ना. आता हिचं टेन्शन तिचं टेन्शन सगळ्याचं टेन्शन सांगा आणि मी काम करून करून मरते. बाकी तुम्हाला दुसरं तर काही येत नाही. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं काही वाटत नाही. मोह तर काही कधी वाटलंच नाही जिंदगीमध्ये. बरं झालं तुम्हाला कोणती गोष्ट म्हणून 12 वाजून बसली होती. मोह मला राग घेऊन घेतला असता. तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही. सांगून काही करत बी नाही तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी. अरे कशाचा गलका चालू हा इथं? काय झालं? हो काही नाही हो भाऊजी. या ना, बोला ना, काय म्हणता? दादा काय झालं? काही नाही, बरं झालं तुम्ही दोघं इथंच भेटले. आम्ही तुम्हाला बोलवणारच होतो. काय हो, काय सांगायले? यायला सांगणार हा, मला सांगणार हा, नेमकं काय झालं बोला की. अगं काही नाही, आपल्याला बाहेर जायचं होतं, टूर काढायची होती. नेरळ स्टेशनवरून आपल्याला तिकडं पनवेल साईडला माथेरान वगैरे आहे ना, तिकडं जायचं होतं. एकविरा आईचं दर्शनासाठी, लोणावळा खंडाळा तिकडं बाहेर सगळीकडं फिरून यायची इच्छा झाली होती सगळ्याची. तर आईचं, मावशीचं, शेवंताचा विचार होता ट्रिप काढा म्हणून बाहेर. त्याच्यासाठीच मी म्हटलं मग आता तुम्हाला पण सांगून देवावं सगळ्याला. आता फक्त बाबा तेवढं सांगायचं राहिलं, बाकी सगळ्याला समजलं की जायचंय म्हणून. तुम्हाला एकदा विचारा म्हणलं काय केशवला कोणतं काम तर नाही ना, कुठं बाहेर ऑफिसचं इकडं तिकडं जायचं तर नाही ना, म्हणून मग मी म्हणलं सगळेजण एकत्र असेल तर एकदा सांगता येतंय. आता माय खरंच का जायचंय का? माय बरं झालं की हे घरचं काम करून करून कंटाळा आला होता. चला तेवढं तरी फिरणं होतंय. मला आता लई इच्छा आहे, लई दिवसाची म्हणायलो इकडं कुठं तरी जावं बाहेर फिरायला इकडं तिकडं. बरं झालं सांगितलं ते. माय भाऊजी लय चांगलं सांगितलं हो बापा. मला खूप दिवसाची इच्छा आहे माझी, पण मला पण लय जावा वाटते बाहेर इकडे तिकडे फिरायला. हे घरी राहून राहून बोर झाला होता जीव माझा. पण लेकरं सांभाळा, घर सांभाळा, बाहेर म्हणलं तर लय टेन्शनच फ्री की हो बापा. घरचं कामही लागणार नाही, काही नाही. मस्त धाब्यावरचं खायचं राहायचं. आपण किती दिवसासाठी जाणार हो भाऊजी? आणि दादा मला कोणतंच ऑफिसचं काम नाही, सगळे कामं आटपले तर माझ्या सुट्ट्या बाकी होत्या, सुट्ट्या टाकतो. 2-3 दिवसासाठी जायचं की किती दिवसासाठी जायचं तेवढं सांग फक्त. अरे 2-3 दिवसानं काय होणार आहे? 8-10 दिवसासाठी जायचा विचार चालला होता. सगळेजण असलं की फॅमिली मजा येते ना, म्हणून म्हटलं घरचीच गाडी आहे, संध्याकाळच्या टायमाला रूम वगैरे करून राहता येते, 2-3 रूमा करता येतात. आता सगळेजण सगळे असले की मजा येते नाही का, त्यामुळे विचार चालला होता. 2-3 दिवसानं काही होत नाही, जरा जास्त सुट्ट्या टाक. आता माय बाई खरंच का? 8-10 दिवसासाठी म्हणलं तर लयच मजा की हो भाऊजी. मस्त पैकी बाहेर फिरायचं. मी तर लय छान जास्त कपडे घेणार आहे घालायला इकडे तिकडे इकडे तिकडे नाही का. मी खूप खुश आहे हो ताई. तुम्हाला खुशी झाली की नाही सांगा की. हा मग मी तर लय खुश आहे. आता फक्त पॅकिंग करायचं बाकी राहिले. फटाफटा पॅकिंग करतो. कधी जायचं तेवढं सांगा हो. उद्या तर निघता येणार नाही, आपण परवा दिवशी निघूता. कारण उद्या कसं पॅकिंग वगैरे करावं लागणार आहे. थोडा चिवडा वगैरे करून घ्या, पराठे वगैरे करून घ्या, जेणेकरून बघतो 2-3 दिवसासाठी तरी खायचं म्हणजे घरून करून घेऊता. खावता तसं बाहेरचं पण कसं घरचं थोडंसं राहिलं की तेवढं बरं वाटतंय ना. लोणचं वगैरे हे ते सगळं पॅकिंग वगैरे करा, म्हणजे अंगावर कपडे लागणारे कपडे, तिथं आपल्याला झोपण्यासाठी पण थोडे शॉल वगैरे काही घ्या. थंडीचे दिवस आहेत तर थंडी पण वाजेल ना, त्यामुळं ना सगळं लेकरायचं ते सगळं काय काय लागते खाया प्यायचं सगळं बघावं लागतं. ते उद्या दिवसभर तुम्ही करा आता काय लागते काय नाही ते. मी पण उद्या एकदा ऑफिसला जाऊन येतो, सुट्ट्या बिट्ट्या टाकून येतो, केशवही जाईल आणि मग सगळं करूता. परवा दिवशी सकाळी 4 वाजता निघावं लागते बघा बरं आपल्याला. अव या खुशीनं तर मला भाऊजी रात्रभर झोप लागणार नाही हो माय ताई. खरं सांगते तुम्हाला. 4 वाजता काय, मी तर रात्रभरापासून सगळी पॅकिंग आणि सगळं खाया प्यायचं सगळं करून ठेवते. आणि सगळं जे काय लागते काय नाही ते लेकराला बी झोप देत नाही काही नाही. सकाळी 4 वाजता निघायचंय म्हणजे रात्रभर जातेच आपल्याला सगळी कामामध्ये करण्यामध्ये. मी लय खुश आहे बापा. चला मग आता जाऊन झोपूता आणि बाकीचं मग बघूता उद्या सकाळी लवकर उठून. पण मग आता दिवसभर कामं संपणार नाहीत आपल्या मागचे. हो जाऊन झोपता येते. मग उद्या बी आपल्याला दिवसभर काम हे ते करावं लागतात. त्यामुळं मग आता पटपट आटपूता. संध्याकाळचं तर सगळं झालेच. आता काय राहिलं असेल तर आता त्या विलाय झोपू घातलं छोटीला माझ्या, आणि जाऊन बाकीचं करता येते. आणि मग उद्या सकाळी उठून पटापट आवरूता. आता ते आत्याबाईनं आपल्या कांता आता आत्याबाई तयार झाले म्हणल्यावर काय मग आता उद्या दिवसभर आपलं कामातच वेळ जाणार. हे करा ते करा. चालते काय हरकत नाही. चला मग जाऊन झोपूता.
मंडळी, हा व्हिडिओ येण्यासाठी बराच वेळ लागला आहे, बराच अंतर पडलं हा व्हिडिओ येण्यासाठी. काही कारण असल्याकारण मी व्हिडिओ नाही टाकू शकले, त्यासाठी सगळ्यात आधी मी माफी मागते. आणि यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर व्हिडिओ बघायला मिळेल. तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट नेहमी असाच असू द्या. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही पण काळजी घ्या. बाय.